नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत करतो आपलं सर्वांचं आपल्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर. मित्रांनो, आतापर्यंत आपण ए आणि बी हे दोन व्यक्तींवर डिपेंड जेवढे काही प्रश्न विचारले जातात एक्झाममध्ये ते सर्व प्रकारचे प्रश्न आपल्या व्हिडिओमध्ये आपण घेतलेले आहात. आता पहा, या पार्टमध्ये इथून आपण सुरुवात करणार आहोत. मित्रांनो, ज्या वेळेस तीन व्यक्ती दिलेले असतील, तीन व्यक्ती एक काम काही दिवसात करतो, बी ते काम काही दिवसात करतो, सी ते काम काही दिवसात करतो, तर तिघी मिळून ते काम किती दिवसात करतील, किंवा दोघे मिळून कामाला सुरुवात केली त्याच्यानंतर बी आला, सी आला, ते उर्वरित काम करायला किती दिवस लागतील. तर जेवढे काही आपण मागील पार्टमध्ये प्रश्न बघितले, काही सोडून जातात तर उर्वरित काम करायला किती दिवस लागतात, अशा प्रकारचे सर्व प्रश्न आता आपण तीन व्यक्तींवर घेणार आहोत. चला तर सुरुवात करूया मित्रांनो. आजच्या सेशनला पहिला क्वेश्चन आपल्या स्क्रीनवर. सर्वात अगोदर तुम्हाला प्रश्न समजून घ्यावा लागेल की हा कोणत्या टाईपचा क्वेश्चन आहे. ठीक आहे, जर तुम्हाला क्वेश्चन वाचल्यावर जर टाईप कळला असेल तर तुम्ही त्याला डायरेक्टली सॉल्व करू शकता, परंतु सुरुवातीला हे क्वेश्चन कसे सॉल्व करतात ते पहा. नंतर याची शॉर्टकटही तुम्हाला माहीत असेल किंवा मी तुम्हाला काही शॉर्टकट सांगणार, त्या पद्धतीने सॉल्व करण्याचा प्रयत्न करायचा. पहिला प्रश्न पहा आपल्या आजच्या सेशनचा 34 क्रमांकाचा प्रश्न. ए हा एक काम 24 दिवसात पूर्ण करतो. ए हा एक काम 24 दिवसात पूर्ण करतो, तर बी हा तेच काम 48 दिवसात करतो व सी हे तेच काम 16 दिवसात करतो, तर ए, बी व सी मिळून ते काम किती दिवसात करतील. मित्रांनो, आता या ठिकाणी आपल्याला एखादं काम दिलेलं नाही आहे, परंतु काम आपण काय मानतो, त्या दिलेल्या दिवसांचा LCM मानतो आणि त्यात प्रत्येकाची इफिशियन्सी कार्यक्षमता ही वेगवेगळी असेल. जो जास्त दिवस लागेल त्याची कार्यक्षमता कमी असेल आणि जो कमी दिवसात काम समाप्त करत असेल तर याचा अर्थ असा त्याची इफिशियन्सी कमी असेल. ठीक आहे, तर पाहूया पहिला प्रश्न. पहा मित्रांनो, ए हा व्यक्ती एक काम किती दिवसात करतो, 24 दिवसात. ए हा एक काम किती दिवसात करतो, 24 दिवसात. ठीक आहे, 24 दिवसात तो कंप्लीट करतो. बी हा व्यक्ती तेच काम किती दिवसात कंप्लीट करतो मित्रांनो, 48 दिवसात कंप्लीट करतो, 48 दिवसात. ठीक आहे, सी हा व्यक्ती तेच काम करायला किती दिवस घेतो, तर 16 दिवस घेतो. तर या ठिकाणी जे दिवस दिलेले आहेत यांचा जो LCM आहे मित्रांनो, तो LCM आपण काय घेतो, दिवसांचा LCM घेतो. आता 24, 48 आणि 16 या संख्यांमध्ये जी मोठी संख्या आहे त्याचा पाढा बोलायचा, किंवा ती जी मोठी संख्या उरलेल्या दोन संख्यांच्या पाढ्यात जर येत असेल तर तो तिघी संख्यांचा काय असेल, लसावी असेल. म्हणजे आता सर्वात मोठी संख्या यांच्यामध्ये 24, 48, 16 मध्ये सर्वात मोठी संख्या 48 आहे, तर 48च्या टेबलमध्ये 48 ही येतो. ओके, तर 26च्या टेबलमध्येही 16च्या टेबलमध्ये 48 येतो, 24च्या टेबलमध्ये 48 येतो. म्हणजे 48 जे युनिट आपण मानलं ते मानलं मित्रांनो टोटल वर्क. हे काय असेल, टोटल वर्क, एकूण काम. हे काय असेल, टोटल वर्क. मग मला सांगा मित्रांनो, 48 युनिट काम करायला ए हा व्यक्ती 24 दिवस घेतो, म्हणजे याचा अर्थ एका दिवसाला तो किती काम करत असेल, तर 48 दिवसाला 24 युनिटने भाग द्या, 24 दुनी 48, तर 2 युनिट पर डे तो एका दिवसाला करत असेल काम. ठीक आहे, एका दिवसाला किती युनिट काम संपवतो, तर 2 युनिट एवढं काम तो संपवतो. 48 युनिट काम करायला बी हा व्यक्ती 48 दिवस घेतो, तर टोटल कामला जर दिवसाने भाग दिला तर कार्यक्षमता मिळते. म्हणजे याचा अर्थ तो एका दिवसाला किती युनिट काम करतो, एका दिवसाला तो 1 युनिट पर डे एवढं काम करतो. ठीक आहे, त्याच्यानंतर मित्रांनो 48 युनिट काम करायला सी हा व्यक्ती फक्त 16 दिवसात संपवतो, तर 16 × 48 म्हणजे एका दिवसाला तो किती युनिट काम करत असेल, तर 3 युनिट पर डे, 3 युनिट पर डे. ठीक आहे, तर तिघी मिळून ते कामाला किती दिवस करतील असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. तिघी मिळून म्हणजेच काय, ए हा व्यक्ती एका दिवसाला जर 2 युनिट काम करेल, बी हा व्यक्ती एका दिवसाला 1 युनिट एवढं काम करतो, सी हा व्यक्ती त्याच कामाला एका दिवसात 3 युनिट एवढं काम करतो. ठीक आहे, जर तिघीजण कामाला सुरुवात केली तर त्यांचा जो LCM असेल मित्रांनो 3 आणि 3 6, त्यांचा जो LCM असेल त्या LCMला 6 युनिटने भाग द्या. तिघे मिळून कामाला जर सुरुवात केली तर ते काम एका दिवसामध्ये जर 6 युनिट एवढं काम करतात, तर 48 युनिट काम करायला किती दिवस लागतील मित्रांनो, 48 युनिट भागीला 6 युनिट पर डे, तर युनिट कॅन्सल, तर याचं जे आन्सर येईल ते दिवसामधील 6 × 6 = 6 × 8 = 48. तर याचा अर्थ असा झाला मित्रांनो, तर तिघी मिळून 48 युनिट हे काम फक्त 8 दिवसात समाप्त करतील.
किती दिवसात समाप्त करतील? 8 दिवसात. तर अशा पद्धतीने तुम्हाला 3 व्यक्तींचे सेपरेट दिवस दिलेले असतील तर ते तिघी मिळून ते काम किती दिवसात संपवतील जर असं विचारलं असेल तर अशा मेथडने सॉल्व्ह करा. ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट. चला पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 35. प्रश्न क्रमांक 35 पहा. ए हा एक काम 12 दिवसात करतो. ए हा एक काम 12 दिवसात करतो. बी हा तेच काम 18 दिवसात करतो. सी हा तेच काम 36 दिवसात करतो. तर ए, बी व सी तिघी मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? ठीक आहे. मागील जो प्रश्न बघितला त्या प्रश्नावर डिपेंड हा प्रश्न आहे. जर मागील प्रश्न तुम्हाला व्यवस्थित समजला नसेल तर परत एकदा ह्या क्वेश्चनला आपण सॉल्व्ह करूया. एलसीएम कसा काढतात तुम्हाला सर्वांना माहिती आहे. ए हा व्यक्ती एक काम किती दिवसात संपवतो? 12 दिवसात संपवतो. किती दिवसात संपवतो? 12 दिवसात. ठीक आहे. बी हा व्यक्ती तेच काम किती दिवसात संपवतो मित्रांनो? 18 दिवसात संपवतो. किती दिवस घेतो तो? 18 दिवस. सी हा व्यक्ती तेच काम करायला किती दिवस घेतो? तर सी हा व्यक्ती तेच काम करायला 36 दिवस घेतो. किती दिवस घेतो? 36 दिवस. राईट. मग मित्रांनो आता यांचा एलसीएम काय मानणार? तर सर्वात अगोदर तुम्हाला सांगितलेलं आहे जी सर्वात मोठी व्हॅल्यू असते त्यांचा पाढा बोला किंवा ती सर्वात मोठी संख्या जर दोघी संख्यांच्या पाढ्यात येत असेल, तिघी संख्यांच्या पाढ्यात येत असेल तर तो तिघी संख्यांचा काय असेल? लसावी. तर 12, 18, 36 मध्ये 36 ही संख्या तिघांच्या पाढ्यात येते. 36 ही संख्या तिघांच्या पाढ्यात येते. हे लक्षात ठेवा. 36 युनिट काम करायला ए हा व्यक्ती 12 दिवस घेतो. तर ए हा व्यक्ती एका दिवसाला किती युनिट काम करेल मित्रांनो? 12 36 3 युनिट पर डे. एका दिवसाला किती युनिट काम करेल? 3 युनिट पर डे. 36 युनिट काम संपायला जर बी हा 18 दिवस लावत असेल तर तो एका दिवसाला किती युनिट काम करेल? तर 18 दूनी 36 2 युनिट पर डे. 2 युनिट पर डे. ठीक आहे. सी हा व्यक्ती 36 युनिट काम करायला 36 दिवस घेतो म्हणजे एका दिवसाला किती युनिट काम करतो? तर 1 युनिट पर डे. किती युनिट पर डे? तर 1 युनिट पर डे. राईट. तिघी मिळून जर ठरवलं आपण ते काम तिघी मिळून काम करायचं तर एका दिवसाला किती युनिट काम संपेल मित्रांनो? तर 3 आणि 3 6 युनिट पर डे. 3 आणि 3 6 युनिट पर डे. तर एका दिवसाला फक्त ते किती काम संपवतील मित्रांनो? 6 युनिट पर डे. बरोबर. मग तिघी मिळून त्यांना काम करायचं आहे तर 36 युनिट काम करायला तिघांना किती दिवस लागतील? तर पहा या ठिकाणी दिवस कसा आहे तो 36 युनिट भागीला 6 युनिट पर डे. त्याचा रेसिप्रोकल घ्या डे भागीला युनिट. कारण याला आपण 6 युनिट भागीला डे घेतला असता त्याचा उलटा घेतला डे भागीला युनिट. तर या ठिकाणी युनिट काय आला? कॅन्सल. भाग दिला 6 1 6 6 6 36. तर युनिट काय मिळालं? दिवस. म्हणजे तिघी मिळून ते काम किती दिवसात संपवतील मित्रांनो? ते तिघी मिळून ते काम फक्त 6 दिवसात संपवतील. तर ऑप्शन नंबर 4 इज द करेक्ट आन्सर. तर अशा पद्धतीने एलसीएम मेथडने तुम्हाला तिघे व्यक्ती तेच काम किती दिवसात संपवतील तर विचारलं तर अशा मेथडने सॉल्व्ह करा. ठीक आहे. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 36. प्रश्न क्रमांक 36 त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 35 घेतला आपण. प्रश्न क्रमांक 36. ABC हे तिघी मिळून एक काम 8 दिवसात पूर्ण करतात. तिघी मिळून एक काम किती दिवसात पूर्ण करतात? 8 दिवसात पूर्ण करतात. एकटा बी तेच काम 20 दिवसात पूर्ण करतो. एकटा बी तेच काम किती दिवसात पूर्ण करतो? 20 दिवसात पूर्ण करतो. तर सीला तेच काम करण्यास 30 दिवस लागतात. तर ए तेच काम स्वतंत्रपणे किती दिवसात पूर्ण करेल? तर या ठिकाणी पहा तिघी मिळून आपल्याला दिवस दिलेले आहेत की तिघी मिळून ते काम किती दिवसात संपवतात त्यांचे दिवस दिलेले आहेत. आणि बीचेही काम ते काम करायला 20 दिवस घेतो. सी तेच काम करायला 30 दिवस घेतो. तर हे 20 30 आणि जे 8 आहे यांचा एलसीएम जो असेल ते असेल टोटल वर्क. तर पहा ह्याला सॉल्व्ह करूया मित्रांनो. या ठिकाणी तिघी मिळून ते काम किती दिवसात संपवतात? म्हणजे ए अधिक बी अधिक सी ते काम किती दिवसात संपवतात मित्रांनो? 8 दिवसात. तिघी मिळून एक काम 8 दिवसात संपवतात. बी हा एकटा तेच काम किती दिवसात संपवतो? 20 दिवसात संपवतो. ठीक आहे. त्याच्यानंतर सी हा व्यक्ती तेच काम किती दिवसात संपवतो? एकटा 30 दिवसात संपवतो. यांचा जो एलसीएम असेल मित्रांनो ते असेल तुमचं टोटल वर्क. काय असेल? टोटल वर्क म्हणजेच एकूण काम. आता या ठिकाणी विचार केला तर 20 आणि 30 मध्ये मोठी संख्या 30 आहे. तर 30चा पाढा बोलूया. 30 1 30. 8च्या टेबलमध्ये 30 येत नाही. 20च्या टेबलमध्ये 30 येत नाही. 30च्या टेबलमध्ये 30 येतो. म्हणजे याचा अर्थ 30 हा त्यांचा एलसीएम येणार नाही.
30 दुनी 60, 30च्या टेबलमध्ये 60 येतो, 20च्या टेबलमध्ये 60 येतो, परंतु 8च्या टेबलमध्ये 60 येत नाही. 90, 8च्या टेबलमध्येही 90 येत नाही. 120, तर या ठिकाणी 120 हा त्यांचा काय आला LCM. म्हणजे 30चा टेबल बोललो, 30, 60, 90, 120. तर 120 हे युनिट काम करायला एला जर तिघांना जर 8 दिवस लागतात, तर तिघांना मिळून किती दिवस लागत असतील? 15 दिवस. एका दिवसाला किती युनिट एवढं काम करतील? तर 15 युनिट पर डे. 15 8 20 असे किंवा 20ला जर 8ने भाग दिला तर तुम्हाला कार्यक्षमता मिळते. म्हणजेच ते तिघी मिळून एका दिवसाला किती युनिट काम संपवत असतात मित्रांनो? 15 युनिट एवढं काम ते एका दिवसाला करतात. ठीक आहे. बी हा व्यक्ती 120 काम करायला किती दिवस घेतो? 20 दिवस घेतो. म्हणजे याचा अर्थ तो एका दिवसाला किती युनिट काम करतो? तर 6 युनिट पर डे एका दिवसाला काम करतो. त्याच्यानंतर सी हा 120 युनिट काम संपवायला 30 दिवस घेतो. म्हणजे याचा अर्थ असा झाला तो एका दिवसाला 4 युनिट एवढं काम संपवतो. किती युनिट एवढं काम संपवतो? 4 युनिट पर डे. ठीक आहे. 3 चौक 12, 0 0 कॅन्सल. एका दिवसाला 4 युनिट एवढं काम करतो. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला प्रश्न असा विचारला आहे, तर तेच काम स्वतंत्रपणे किती दिवसात पूर्ण करतील? मला सांगा, तिघांची इफिशियन्सी काय दिलेली आहे मित्रांनो? तिघांची इफिशियन्सी जे 15 युनिट पर डे दिलेला आहे. किती दिलेला आहे? 15 युनिट पर डे. यापैकी तुम्हाला कोणाची एफिशियन्सी काढायची? एची. कोणाची एफिशियन्सी काढायची? एची. तर बी अधिक सी यांची कार्यक्षमता म्हणजे बी एका दिवसाला 6 युनिट काम करतो आणि सी एका दिवसाला 4 युनिट एवढं काम करतो. तर बी अधिक सी 6 आणि 4 किती युनिट झाले? 10 युनिट. तर ह्या 15 युनिटमधून तर तिघी मिळून ते काम किती दिवसात करतात? 15. मग ए हा एका दिवसाला की तिघी मिळून 15 दिवसात नाही मित्रांनो, तिघी मिळून ते एका दिवसाला 15 युनिट एवढे काम करतात. बी आणि सी एका दिवसाला 10 युनिट एवढं काम करतात. तर ए हा व्यक्ती 15 युनिटमधून जर 10 युनिट वजा केले तर 5 युनिट पर डे मिळाले. काय मिळालं मित्रांनो? 5 युनिट पर डे. म्हणजे ए हा व्यक्ती एका दिवसाला 5 युनिट पर डे एवढं काम करत असेल तर 120 युनिट काम संपवायला त्याला किती दिवस लागेल? पहा, तर ए तेच काम स्वतंत्रपणे किती दिवसात पूर्ण करेल? म्हणजे मला सांगा मित्रांनो, टोटल काम किती आहे? 120 युनिट. एका दिवसाला किती युनिट काम संपवतो? तर 5 युनिट. भाग द्या. 5 1 5, 5 दुनी 10, 2 उरले, 5 चौक 20. एकटा ए हा व्यक्ती ते काम किती दिवसात संपवेल? 24 दिवसात संपवेल. किती दिवसात संपवेल? 24. तर ऑप्शन नंबर 4 इज द करेक्ट. मित्रांनो, बुलढाणा पोलीस 2017 मध्ये हा प्रश्न विचारला गेलेला होता. नोट डाऊन. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 37. प्रश्न क्रमांक 37 पहा. मागील जो प्रश्न आहे तोच प्रश्न आहे. आता ह्या प्रश्नामध्ये असं म्हटलंय की ए हा तेच, मागील प्रश्नामध्ये असं म्हटलं होतं की हे हा तेच काम स्वतंत्रपणे किती दिवसात करेल? तुमच्या मनात ए हा व्यक्ती विचारला गेला तर तुमच्या मनात बी हा सुद्धा विचारला जाईल किंवा सी हा देखील विचारला जाईल. तर अशा प्रकारचे प्रश्न त्याच्यावर 3 टाईपचे प्रश्न बनतात. तर हा 37 नंबर 37 क्रमांकाचा जो प्रश्न आहे तो तोच आहे. तर व्यवस्थित समजून घ्या. ए, बी व सी तिघी मिळून एक काम 4 दिवसात संपवतात. एकटा ए तेच काम 8 दिवसात पूर्ण करतो. तर सीला तेच काम करण्यासाठी 24 दिवस लागतात. तर एकटा बीला तेच काम करण्यासाठी किती दिवस लागतील? तर मागील जो प्रश्न आहे त्याच टाईपवर डिपेंड आहे. परत एकदा व्यवस्थित समजून घ्या. तिघी मिळून ते काम किती दिवसात संपवतात मित्रांनो? तिघी मिळून ते काम संपवतात फक्त 4 दिवसात. किती दिवसात? 4 दिवसात. ओके. त्याच्यानंतर ए हा तेच काम किती दिवसात संपवतो? ए हा व्यक्ती तेच काम किती दिवसात संपवतो? 8 दिवसात. त्याच्यानंतर सी हा व्यक्ती तेच काम किती दिवसात संपवतो? सी हा व्यक्ती तेच काम किती दिवसात संपवतो? 24 दिवसात संपवतो. राईट? बरोबर. मग यांचा एलसीएम काय म्हणूया? सर्वात मोठी व्हॅल्यू 24 आहे म्हणजे यांचा एलसीएम 24 युनिट आपण मानलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ असा झाला, एका दिवसाला किती युनिट एवढं काम करतील? किती युनिट एवढं काम ते संपवतील? तर जर तिघी मिळून एक काम जर 24 युनिट काम करायला जर 4 दिवस घेतात तर तिघी मिळून एका दिवसात किती युनिट काम करतील? 6 युनिट पर डे. किती युनिट पर डे? 6 युनिट पर डे. जर तिघींनी जर कामाला सुरुवात केली तर एका दिवसामध्ये ते 6 युनिट एवढं काम संपवतील आणि 24 युनिट काम करायला ते बरोबर 4 दिवसात ते काम समाप्त करतील. परंतु प्रश्नामध्ये आपल्याला बी ते काम किती दिवसात समाप्त करेल म्हणजे 24 युनिट काम किती दिवसात करेल असं विचारलेलं आहे.
परंतु बी हा एका दिवसाला किती युनिट एवढं काम करतो ते आपल्याला काढावं लागेल, कारण तिघी मिळून 6 युनिट एवढे काम करतात. तर ए अँड सी दोघांची इफिशियन्सी कार्यक्षमता जर आपण तिघांच्या कार्यक्षमतामधून मायनस केली तर आपल्याला बीची कार्यक्षमता मिळेल. तर पहा 8 त्रिक 24, तर या ठिकाणी 3 युनिट पर डे एका दिवसाला ए हा व्यक्ती काम करतो. त्याच्यानंतर 24 एक 24 म्हणजे सी हा व्यक्ती एका दिवसाला 1 युनिट एवढं काम करतो. मित्रांनो, जर तुम्हाला बीची इफिशियन्सी कार्यक्षमता काढायची असेल तर टोटल कार्यक्षमता किती हे तिघांची 6 युनिट वजा, मग जर तुम्हाला बीची कार्यक्षमता काढायची असेल तर ए आणि सीची कार्यक्षमता ह्या ABC मधून मायनस करावी लागेल. तर ए आणि सी 3 अधिक 1 किती युनिट झाले 4 युनिट, म्हणजे याचा अर्थ असा झाला 6 मधून 4 गेले 2, तर 2 युनिट पर डे बी हा एका दिवसाला काम करतो. किती युनिट काम करतो 2 युनिट. मला सांगा मग 24 युनिट काम संपवायला त्याला किती दिवस लागेल, तर 24 युनिटला 2 युनिट पर डेने भाग द्या, दिवसात तुमचं उत्तर येईल. बरोबर, बे एक बे दोन्ही 4, तर बी हा व्यक्ती फक्त 12 दिवसात ते स्वतंत्रपणे काम कंप्लीट करेल. किती दिवसात काम कंप्लीट करू शकतो तो 12 दिवसात. तर ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो, प्रश्न क्रमांक 38 क्रमांकाचा प्रश्न पहा. आता या ठिकाणी सीला ते काम करायला किती दिवस लागतील असं विचारलेलं आहे. तर ABC हे तिघी मिळून एक काम 4 दिवसात संपवतात. तर एकटा ए तेच काम 12 दिवसात संपवतो. एकटा ए तेच काम किती दिवसात संपवतो 12 दिवसात पूर्ण करतो. व तर बीला तेच काम करण्यासाठी 24 दिवस लागतात. तर एकटा सीला तेच काम करण्यासाठी किती दिवस लागतील. तर या ठिकाणी पहा, तिघी मिळून मागील जो प्रश्न आहे तो सेम आहे. ठीक आहे, लवकरात लवकर याला सॉल्व करायचा. तिघी मिळून एक काम किती दिवसात संपवतात फक्त 4 दिवसात. किती दिवसात मित्रांनो 4 दिवसात. त्याच्यानंतर ए हा व्यक्ती तेच कामाला किती दिवस घेतो 12 दिवस घेतो. किती दिवस घेतो 12 दिवस. ठीक आहे, त्याच्यानंतर सी हा व्यक्तीला विचारलंय तर बी हा व्यक्ती म्हणजे ते काम किती दिवसात संपवतो 24 दिवसात. तर यांचा जो एलसीएम आला तो घेतला आपण 24. तर तिघी मिळून ते काम 4 दिवसात संपवतात, म्हणजे एका दिवसाला त्यांची इफिशियन्सी असेल 6. ए हा व्यक्ती 24 युनिट काम संपवतो, तर एका दिवसामध्ये 12 दोन्ही 24 6 2 युनिट एवढं काम संपेल. बी हा व्यक्ती 24 युनिट काम करायला 24 दिवस घेतो, म्हणजे त्याची एफिशियन्सी असेल 1 युनिट. तर हे 2 अधिक 1 3 6 मधून मायनस करा, 6 मधून 3 गेले 3. तर मला सांगा सी हा व्यक्ती 24 युनिट काम करायला एका दिवसाला 3 युनिट एवढं काम करतो, तर 24 युनिट काम करायला किती दिवस घेईल 3 8 24. तर किती दिवस घेईल मित्रांनो 8 दिवस. तर ऑप्शन नंबर 4 इज द करेक्ट आन्सर. अशा प्रकारचे मित्रांनो तिघी प्रकारचे प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. तिघांची इफिशियन्सी दिलेली असेल तर ए आणि बीची मायनस केल्यावर सी भेटेल, किंवा ए आणि सीची मायनस केल्यावर बी भेटेल, किंवा बी आणि सीची मायनस केल्यावर ए भेटेल. तर तिघी प्रकारचे प्रश्न तुम्ही व्यवस्थित सॉल्व करा. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो, प्रश्न क्रमांक 39. प्रश्न क्रमांक 39 पहा. ए एक काम 30 दिवसात पूर्ण करतो व तेच काम बी 36 दिवसात पूर्ण करतो व तेच काम सी 45 दिवसात पूर्ण करतात. तिघांनी 9 दिवस काम केल्यानंतर ए काम सोडून गेला. तिघांनी 9 दिवस काम केले म्हणजे सोबत तिघांनी 9 दिवस काम केल्यानंतर ए सोडून गेला, म्हणजे याचा अर्थ सोबत कोण असेल बी आणि सी. ते बी आणि सीला उर्वरित काम करायला किती दिवस लागतील असं विचारलेलं आहे. तर उर्वरित काम बी व सी किती दिवसात पूर्ण करतील. तर या ठिकाणी पहा, सेम मेथडने लक्षात ठेवा, यांचा एलसीएम तुम्हाला काढता यायला हवा. ए हा व्यक्ती एक काम किती दिवसात कंप्लीट करतो 30 दिवसात. बी हा व्यक्ती तेच काम किती दिवसात कंप्लीट करतो तर 36 दिवसात. ठीक आहे, त्याच्यानंतर सी हा व्यक्ती तेच काम किती दिवसात करतो मित्रांनो 45 दिवसात. यांचा जो एलसीएम आहे तो मानूया. यांचा एलसीएम काय असेल, सर्वात मोठी व्हॅल्यू 45 दुनी 90 होतात. 30च्या टेबलमध्ये 90 येतो, परंतु 36च्या टेबलमध्ये 90 येत नाही. तर डायरेक्ट आपण असं घेऊ शकतो 90 दुनी 180 असं केलं तरी चालेल, कारण 36च्या पाड्यात सुद्धा 180 येतो, 30च्या पाड्यात सुद्धा 180 येतो, 45च्या पाड्यात सुद्धा 180 येतो. ठीक आहे, तर 180 युनिट हे काम आपण मानलेलं आहे. मित्रांनो आता मला सांगा, जर 180 युनिट काम करायला जर ए 30 दिवस घेत असेल तर एका दिवसाला किती युनिट काम करतो 6 युनिट पर डे. किती युनिट पर डे 6 युनिट पर डे.
त्याच्यानंतर 180 युनिट काम करायला जर बी हा 36 दिवस घेतो तर 36×5 180 होतो, म्हणजे याचा अर्थ हा 5 युनिट पर डे एका दिवसाला काम करत असेल. किती युनिट पर डे मित्रांनो? 5 युनिट पर डे. ओके, मग आता 45 दुनी 90, 90च्या डबल 180, म्हणजे याचा अर्थ असाला 45 चौक 180. ठीक आहे, तर 4 युनिट पर डे एवढं तो काम करत असेल. सी हा व्यक्ती एका दिवसाला किती युनिट काम करतो? 4 युनिट पर डे. आता तिघांनी मिळून कामाला सुरुवात केली तर मित्रांनो एका दिवसाला हा 6 युनिट करतो, हा 5 युनिट करतो, हा 4 युनिट करतो, तर 6 आणि 4 10 आणि 5 15. जर तिघी मिळून ठरवलं तर ते काम करायला किती दिवस घेतील? तर 15 युनिटने 180ला भाग दिला तर ते तेवढ्या दिवसात संपेल. परंतु तिघांनी कामाला सुरुवात केली, तिघांनी 9 दिवस काम केल्यानंतर मला सांगा ए अधिक बी अधिक सी यांनी किती दिवस काम केले? 9 दिवस काम केले. तर एका दिवसाला जर ते 15 युनिट एवढं काम संपवतात तर 9 दिवसात किती? 15 9 35 असे 135 युनिट काम ते संपवून टाकतील तिघी मिळून. मला सांगा मित्रांनो, मग उर्वरित काम किती असेल? 180 मधून जर 135 वजा केला तर पहा 10 मधून 5 गेले 5, 7 मधून 3 गेले 4, तर 45 युनिट हे काम उरलेलं आहे. आता हे 45 युनिट काम कोणाला करायचं आहे? जर ए तुमचा काम सोडून गेला तर उरलेले कोण आहे? बी अँड सी. मला सांगा बी हा एका दिवसाला किती युनिट काम करतो? 5 युनिट. सी हा एका दिवसाला किती युनिट काम करतो? 4 युनिट. तर 4 अधिक 5 किती झाले? 9 युनिट. तर 45 युनिटला जर 9ने भाग दिला तर 9 5 45. तर बी व सी उर्वरित काम फक्त 5 दिवसात समाप्त करतील. किती दिवसात समाप्त करतील? 5 दिवसात. तर ऑप्शन नंबर 2 इज द करेक्ट. समजलं मित्रांनो? आता या ठिकाणी आपण काय घेतलं? तिघांचा लसावी घेतला, तिघांची इफिशियन्सी घेतली आणि प्रश्नामध्ये असं म्हटलं होतं की तिघांनी 9 दिवस काम केले तर एका दिवसाला ते 15 युनिट एवढं काम करतात तिघी मिळून. तर 15 9 35 असे 180 युनिटमधून जर 135 युनिट जर तिघांनी मिळून संपवलं आणि तेव्हा ए सोडून गेला तर उर्वरित काम कोणाला करायचं आहे? बी आणि सीला. मग एका दिवसाला बी 5 युनिट काम करतो, सी 4 युनिट, तर ते दोघी मिळून एका दिवसाला 9 युनिट एवढं काम करतात आणि उर्वरित काम किती युनिट बाकी आहे? 45 युनिट. तर 45 युनिटला 9ने भाग दिला तर 5 दिवसात ते काम समाप्त होईल. तर ऑप्शन नंबर 2 इज द करेक्ट. मित्रांनो आजच्या सेशनचा आपण शेवटचा प्रश्न पाहूया. शेवटचा प्रश्न पहा आपल्या स्क्रीनवर. एक काम 30 दिवसात पूर्ण करतो, तेच काम 36 दिवसात 45 दिवसात. सर्वात अगोदर यांचा एलसीएम घेऊया. ए हा व्यक्ती एक काम किती दिवसात करतो? 30. त्याच्यानंतर बी हा व्यक्ती 36 दिवसात, तेच आहे एलसीएम आपण त्यांचा 180 घेऊया. सी हा व्यक्ती ते काम करायला 45 दिवस घेतो, 180 युनिट काम करूया. ए हा एका दिवसाला किती युनिट काम करेल? 6 युनिट. त्याच्यानंतर 36 5 180, 45 चौक 180, तिघी मिळून ते काम 6 4 10 5 15 युनिट पर डे ते एका दिवसाला काम संपवतील. परंतु प्रश्नामध्ये असं म्हटलं आहे की ए व बी दोघांनी 9 दिवस काम केल्यानंतर. आता मित्रांनो या ठिकाणी ए व बी दोघांनी किती दिवस काम केले? 9 दिवस काम केले. किती दिवस काम केले? 9 दिवस. तर ए आणि बी एका दिवसाला किती युनिट काम करतात? 6 आणि 5 11 युनिट. तर 11 9 99 युनिट हे काम दोघांनी केलेलं आहे. आता मला सांगा इथून हे उर्वरित काम किती असेल? तर 180 मधून 99 मायनस करूया. 10 मधून 9 गेला 1, इकडे 7 उरले, 17 मधून 9 गेले 8, तर 81 युनिट हे काम उरलेलं आहे. आता या ठिकाणी पहा 81 युनिट काम उरलेलं आहे. तर दोघे व बी दोघांनी 9 दिवस काम केल्यानंतर एच्या जागेवर सी आला तर उर्वरित काम करायला किती दिवस लागतील? एच्या जागेवर कोण आला? सी आला. ए व बी दोघांनी 9 दिवस काम केल्यानंतर एच्या जागेवर कोण आला? आता एच्या जागेवर आला सी आला. म्हणजे आता सी आणि बी दोघी काय असतील? सोबत. सी आणि बी दोघी काय असतील? सोबत. तर बी आणि सी एका दिवसाला किती करतात? 4 अधिक 5 9 युनिट. किती युनिट मित्रांनो? 9 युनिट. तर 81 युनिट काम करायला 9ने भाग दिला तर 9 81 दिवस, सॉरी 9 81. तर किती दिवसात ते काम समाप्त होईल? 9 दिवसात ते काम समाप्त होईल. आला तर उर्वरित काम करायला किती दिवस लागेल? तर उर्वरित काम करायला 9 दिवस लागतील. उर्वरित काम करायला 9 दिवस लागतील. किंवा संपूर्ण काम करायला किती दिवस लागेल? तर मित्रांनो हे 9 दिवस आणि हे 9 दिवस किती दिवस झाले? 18 दिवस. हे 9 दिवस आणि हे 9 दिवस किती दिवस झाले? 18 दिवस. समजलं असेल तुम्हाला? संपूर्ण काम किती दिवस चाललं असेल? तर 18 दिवस काम चाललं असेल आणि उर्वरित काम करायला किती दिवस लागतो? फक्त 9 दिवस लागले असतील. परत एकदा व्यवस्थित समजून घ्या. ए आणि बी आणि सी तिघांचे दिवस दिलेले आहेत.
त्यांची एफिशियन्सी पण दिलेली आहे. सुरुवातीला ए व बी दोघांनी 9 दिवस काम केले, त्यावेळेस सी त्यांच्यासोबत नव्हता. मग ए आणि बीने जर 9 दिवस काम केले, ए आणि बी जर एका दिवसाला 11 युनिट एवढं काम संपवतात, तर त्याने 9 दिवसामध्ये किती युनिट काम संपवलं असेल? 99 युनिट. मग 180 युनिटमधून जर 99 युनिट मायनस केले तर 81 युनिट हे काम उरलेलं आहे. आता ए गेला, एच्या जागेवर सी आला, म्हणजे बी आणि सी आता दोघी सोबत आहेत. तर ए आणि एच्या जागेवर जर सी आला तर बी आणि सी एका दिवसाला किती युनिट काम करतात? 9 युनिट. तर 81 युनिट काम करायला किती दिवस लागतील? तर 9 दिवस लागतील. 81 युनिटला 9ने भाग दिला तर 9 दिवस लागतील. इथून हे 9 दिवस लागले आणि इथून हे 9 दिवस लागले, तर टोटल किती दिवस काम चाललं असेल? तर 9 अधिक 9 18 दिवस टोटल काम चाललं असेल. ठीक आहे मित्रांनो, आजच्या ह्या पार्टमध्ये आपण खूप छान प्रश्न घेतलेले आहेत. याच्यावर तुम्ही स्टडी करा, एक्झाममध्ये आलेले जे प्रश्न असतात त्याच्यावर तुम्ही सॉल्व करा आणि ह्या मेथडने सॉल्व करायचा प्रयत्न करा. ठीक आहे मित्रांनो, आजच्या पार्टमध्ये आपण एवढेच प्रश्न पाहूया. नवीन प्रश्न आपण पुढील पार्टमध्ये घेऊया. तोपर्यंत धन्यवाद. बाय.